सांगितलेलं आहे. नामाचे 10 अध्याय सुरुवातीलाच सांगतात. साकारापासून लीळा चेष्टा, निराकारापासून नाम मूर्ती. एक एक वाक्य लक्षात ठेवायचे. साकारापासून लीळा चेष्टा, जो साकार झालेला आहे, जो व्यक्तीला आलेला आहे, जीवाच्या उद्धारासाठी ज्यांनी श्रीमूर्तीचं धारण केलेलं आहे, असा व्यक्तमंत परमेश्वर, त्याला साकार असं म्हणतात. साकार अवतार काय करतात? जो व्यक्तीला आलेला परमेश्वर आहे, तो काय करत असतो? साकारापासून लीळा चेष्टा. लीळा कशाला म्हणतात? लीळा. लीळा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो. सर्वज्ञांच्या लीळा, श्रीकृष्ण भगवंताच्या लीळा, श्री दत्तात्रेय प्रभूंच्या लीळा, श्री गोविंद प्रभूंच्या लीळा. काय आहे लीळा? लीळा शब्द आहे. लीळा म्हणजे सहज केलेली क्रीडा. सहज. परब्रह्म परमेश्वर अवतार लीलया लीळा करतात. लीळा भाष्यकार अत्यंत व्यवस्थित रीतीनं या शब्दाची व्याख्या करतात. लीळा म्हणजे सहेतुक. परब्रह्म परमेश्वर जी लीळा करतात, त्याच्यात हेतू असतो. कुठला हेतू असतो? तुमच्या आमच्या हेतू असतो स्वार्थाचा. परमेश्वराचा हेतू स्वार्थाचा नाही. जीवाचं त्याच्यात भलं आहे, जीवाचं त्याच्यात फायदा होईल, जीवाला लाभ होईल, तो परमेश्वराचा हेतू असतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतायत, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. परमेश्वर अवतार जी क्रीडा करतात, त्याला लीळा असं म्हटले जाते. परमेश्वर अवताराच्या लीळेमध्ये जीवाचं भलं होत असते. देवाने नुसता हात जरी हलवला तरी जीवाचा फायदा आहे. परब्रह्म परमेश्वरानं एखाद्याला मारलं तरी त्याच्यात फायदा होतो. आपण पाहतोय श्रीकृष्ण भगवंतांनी जन्मल्यापासून अनेक असुरांचा संहार केलेला आहे. जन्मल्यापासून 6व्या दिवशीच पुतनेला भगवंतांनी मारलं. भागवतामध्ये त्याचा उल्लेख येतोय. अहोपतीयं स्तनकार कूट जिगाशयां पाय ददोप्य स्वादिनी देहे गतिं धात्र चीतो ततन्या कम दयालुं शरणं प्रपद्ये. व्यास महर्षींनी अत्यंत सुंदर रीतीनं असं पाखाणलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंत जन्माला आले. जन्मल्याबरोबर वसुदेव गोकुळात घेऊन जात आहेत. यशोदेच्या नंदाच्या वाड्यामध्ये नेऊन ठेवलेला आहे. यशोदेला जन्माला आलेली कन्या
वसुदेव घेऊन येतात त्या बंदी शाळेमध्ये पूर्ववत संपूर्ण दरवाजे बंद होऊन जातात. वसुदेवाच्या हातापायामध्ये बेड्या आहेत. अचानक ती कन्या ओरडत असते, रडत असते. तो आवाज ऐकल्यावरती तिथे जे द्वारपाल असतात रक्षण करणारे, काकासूर, बकासूर, कंक यांनी तो आवाज ऐकला. देवकीला बाळ जन्माला आलं. ते धावतच जातात, कंसाला सूचना करतात, 8वं बाळ जन्माला आलेलं आहे. कंस धावतच येत असतो. कंसानं पाहिले देवकीच्या त्या मांडीमध्ये ते बाळ असते. उचलला त्या बाळाला. देवकी म्हणली, अरे कंसा, अरे ही कन्या आहे, हा पुत्र नाही आहे, आणि तुला मारणारा 8वा पुत्र आहे. ही तर कन्या आहे, अरे हिला सोडून दे. ऐकलं नाही. कंसानं त्या कन्येला उचललेलं आहे, एक पाय धरलेला आहे, जोराजोरात घर फिरवत असतो, आणि ज्या दगडावरती 6 तारक मारलेले आहेत त्याच दगडावरती त्या कन्येला आणि आपल्या हातामध्ये करदर घेऊन जसं आपटना याच्या हातातून ती कन्या निसटलेली आहे. आकाशात जाऊन पोहोचलेली आहे. तिथून आवाज करते, गडगडाट असा आवाज येतोय, अरे मूर्खा, तुला मारणारा जन्माला येऊन गेलेला आहे गोकुळात. तो कंस घाबरलाय. आता त्याच्या अंगाचा थरकाप उडालेला आहे. काय करावं? रात दिवस त्याला झोप नाहीये. त्या महालामध्ये इकडून तिकडं तिकडून इकडं खेळ्या हालत असतो. डोळे लाल भडक झालेले आहेत. त्याच्या मुखामध्ये एकच नाव असते, जो 8वा जन्माला आला आणि त्या कन्येने सांगितलेले तो कृष्ण जन्माला आला. कंसाच्या जप चाललेला आहे, कृष्ण कृष्ण. त्याला कुठेही कृष्ण दिसतो. दासी जर आली समोर, याला त्या दासीमध्ये कृष्ण दिसायला लागले. तहान लागली, पाण्याचा ग्लास समोर आला, त्याच्यातही त्याला कृष्ण दिसतोय. भयानक पछाडलेला आहे तो, भीतीनं घाबरलेला आहे, घाबरलेला आहे. चार 5 दिवस निघून गेलेले. त्याला झोप नाही आहे. 6वा दिवस उजाडलेला आहे. दिवसही निघून गेला, रात्र झालेली आहे. कंस फेऱ्या मारत असतो. अचानक पूतना प्रगट झाली. त्याची बहीण असते. ती पूतना त्याला म्हणते, भाऊ, तू असा घाबरला का? अरे तुझ्यासारखा बलवान राजा नाही. संपूर्ण असुरी शक्ती तुझ्या पाठीमागे आहे. आणि तुझ्याकडे पाहिल्यावर असं वाटते तू प्रचंड, तुला हातला बसलेला आहे कोणाच्या तरी. तो म्हणतो, हा माझा प्राण जन्माला आलाय. कुठे आहे? म्हणजे गोकुळात. अरे काय चिंता करतो तू? मी आता मारून येते त्याला. पैज घेतलेली आहे, विडा उचललेला आहे, आणि निघाली ती पूतना.
सामर्थ्यवान आहे, असुरी शक्ती आहे. तिनं सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. केवळ एकटीच नाही, अजून तिच्याजवळ तिनं 5-6 अशा आपल्या दासी त्याही कशात बनवलेल्या आहेत, सामर्थ्या. आणि सगळेच्या सगळे गोकुळामध्ये प्रवेश करतायत, प्रत्येकाच्या वाड्यामध्ये प्रवेश करतात. अष्टमीला जन्माला आलेलं प्रत्येक बालक आपल्या छातीला लागते ती पूतना आणि त्याला ती मारते आहे. कारण तिच्या छातीमध्ये विष भरलेलं आहे. विषाक्त कन्या असते ती, आणि ती नंदाच्या वाड्यात प्रवेश करते. श्रीकृष्ण भगवंत तिच्या मांडीवर आहे, यशोदेच्या. श्रीकृष्ण भगवंतांनी पाहिले पुतना येत आहे. तिच्याकडे पाहिल्यावरती विकट हास्य करतायत भगवंत. आली ती जवळ. यशोदेला वाटले ब्राह्मण स्त्रिया आल्या, सत्कार करावा, म्हणून ती उठायला लागली. ती म्हणते, अहो थांबा थांबा, हे बालक आमच्याकडे देऊन द्या. हे बालक आमच्याकडे पाहत आहे. तिचे ते नागरी मराळ बोलणं ऐकून यशोदेनं आपलं बालक तिच्या मांडीवर दिलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी हावरं घेतलेलं आहे, तिच्याकडे जाण्याचा हट्ट पकडलेला आहे. यशोदा माता काहीतरी कामाने ते उठली. यांचे सत्कार करावा, यांना काहीतरी द्यावं, कारण या आलेले आहेत, यांना दूध द्यावं, चहा द्यावी, काहीतरी द्यावं, म्हणून ती उठलेली आहे. त्या पूतनेनं श्रीकृष्ण भगवंताला आपल्या छातीला लावले. भगवंताला छातीला लावले. भगवंताच्या तोंडामध्ये तिने आपलं स्तन दिलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंत कुठं सोडता येतात तिला. देव तिच्या छातीला असे चिकटलेले आहे, तोड काढायला तयार नाही. केवळ दुर्गंध नाही तर विषासहित रक्तही प्राशन करताय. जोरात ती किंचाळते, धावत सुटते त्या वाड्यातून. विशाळ वृत्तीचं प्रकट झालेलं आहे. आणि शेवटी भगवंताने तिला मारले. त्याचे वर्णन महर्षी व्यास करतायत. अहो बकीयम स्तनकाल कूट. अहो ऐका, श्रीकृष्ण भगवंताच्या बालपणी त्यांनी अशा प्रकारच्या लीला केलेल्या आहेत का त्या पूतनेनं, बकीमध्ये ती राक्षसी, ती विष भरून आलेली, आणि ते विषाचे स्तन देवाच्या मुखात दिलेले. जिगाशयाम पाय ददोप्य साधली, ती देवाला पाचण्याच्या निमित्तानं आलेली आहे. काय केलंय भगवंताने? लेभे गतीन धातुचित तटोन्या, तिला भगवंताने मातृत्वाचं फळ दिले. कम दयालुम शरणम प्रपद्ये, असा जो परब्रह्म परमेश्वर आहे, जो मारायला आला त्यालाही तो फळ देतो आहे मातृत्वाचं. देवकीच्या पोटी जन्माला आला. यशोदा वाढवत असते, त्यांना मातृत्वाचे फळ मिळणार. मात्र ही पूतना
जातीला नावते, विष पाजण्याच्या निमित्ताला आली, तरी तिला भगवंतांनी निराधारणाचं, मातृत्वाचं, संबंधदानाचं फळ दिलेलं आहे. कसा परमेश्वर आहे, केवढा दयाळू परमेश्वर आहे तो. ही त्या भगवंताची लीला आहे. जन्म कर्मच मे दिव्य. भगवंत अर्जुनाला सांगतात, माझा जन्म आणि माझे कर्म सगळे अलौकिक आहे, दिव्य आहे. लीला काय आहे? लीला सहेतु चेतनेशी केलेली क्रीडा. ज्या चेतन वस्तू आहे, चालणाऱ्या बोलणाऱ्या, त्यांच्याशी जी क्रीडा करतात त्याला लीला असं म्हणतात. दुसरा शब्द आहे चेष्टा. चेष्टा शब्दाचा अर्थ अलीकडच्या मराठीमध्ये चेष्टा म्हणजे एखाद्याची मस्करी करणे, गंमत करणे, हासणे, त्याला म्हणावे चेष्टा. मात्र चेष्टा शब्द हा पारिभाषिक आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये चेष्टा शब्दाचा अर्थ आहे जड वस्तूशी केलेली क्रीडा, त्याला म्हणावं चेष्टा. जड वस्तू, जसं श्रीकृष्ण भगवंताला यशोदा मातेनं उफळाला बांधलं. कशाला बांधलं? उफळाला. आणि झालेलं उघड, त्याला म्हणावं चेष्टा. श्रीकृष्ण भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला. एवढा मोठा परब्रह्म परमेश्वर भगवंत अर्जुनाला म्हणताय, डाव्या अध्यायात विभूती योगाचे निरूपण करत असताना सांगतात, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टव्यामेन कृष्ण एकांशेन. भगवंत सांगतात का माझ्या एका अंशामध्ये हे संपूर्ण अनंत ब्रह्मांड व्यापलेलं आहे. प्रचंड सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे. तो परब्रह्म परमेश्वर गोवर्धन पर्वत उचलतो आहे. काही आवश्यकता नव्हती. नुसतं देवाला वरती पाहिलं असतं तर एकही पाण्याचा थेंब खाली येऊ शकत नव्हता. पण परब्रह्म परमेश्वर होता, जीवांना दाखवून देत आहे का आमच्याजवळ तेवढं सामर्थ्य आहे. त्याच्याशिवाय जीवाला कळत नाही. श्री प्रभू बाबा चेष्टा करताय, जड वस्तूशी क्रीडा करताय, गुढ्याशी खेळ. प्रसाद सेवेमध्ये येणार आहे गुढा. पाषाण गायी धोणे, दगडाच्या गायी असतात, दगडाच्या प्रतिमा काढलेल्या गायीच्या, त्याच्याजवळ बसताय आणि दूध दोण्याचा आकार करताय, अनुकार करताय. स्वामी महाराजांच्या लीला चरित्रामध्ये आपल्याला अनेक अशा प्रकारच्या चेष्टा दिसणार आहे. वज्रीची लीला आहे, ती आहे चेष्टा. जड वस्तूशी केलेली क्रीडा त्याला म्हणावं चेष्टा. स्वरूपाशी केलेली क्रीडा त्याला म्हणावं चेष्टा. जी कोणालाच समजत नाही का करताय भगवंत असं, त्याला म्हणावं चेष्टा. साकारापासून लीला चेष्टा, निराकारापासून नाम मूर्ती. निराकार, त्याला आकारच नाही. माई भट्टाला स्वामी निरूपण करताना सांगतात, निर्वेद निराकार असेल. निराकार
ज्याला कुठलाही आकार नाही, नामोळा वाटोळा गोल चौकोनी षटकोनी असा कुठलाही आकार नाही, तो निराकार. तो निराकार जो अनंत आहे, अमूर्त आहे, अनादि आहे, असा जो निराकारापासून नाम मूर्ती. आम्ही जे नामस्मरण करतो ना, ज्या परब्रह्म परमेश्वराचं आम्ही नामस्मरण करतो, ते नाम दोन प्रकारचे असते. एक नियत स्वीकाराचं, एक अनियत स्वीकाराचं. नियत स्वीकाराचं नाम अव्यक्तातून धारण करतात. अमक्या अमक्या नावानं आम्हाला इथं प्रगट व्हायचं आहे, त्याच नामानं स्मरण केलं तरच आपल्याला प्राप्ती होते, साधन चरित होते. दुसऱ्या नामाचं स्मरण करून चालत नाही. नियत नाम, जसं द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण हे त्यांचं नाम आहे. आणि एक नाम भरपूर आहे. गोविंद आहे, गोपाळ आहे, मुरलीधर आहे, केशव आहे, गिरधर आहे, वासुदेव आहे. या नामानं स्मरण केल्यावरती कुठलाच फायदा होणार नाही. नियत स्वीकाराचं नाम एकदा लक्षात घ्यायचंय. नाम जे स्वीकार करतात परमेश्वर, ते अव्यक्तातून प्रवृत्ती असते. ते आम्ही कलियुगामध्ये प्रकट होऊ या नामानं, त्या नामाचे स्मरण आपण करायला. आणि मूर्ती अव्यक्त मंत्रातून प्रवृत्ती असते. तर कुठली मूर्ती धारण करायची, कशा प्रकारची धारण करायची. श्री प्रभू बाबा वेळे दिसण्या उतरलेले आहे, ते अव्यक्तातून प्रवृत्ती आहे त्यांची. श्रीकृष्ण भगवंत अत्यंत सौंदर्यवान आहे. आमचे स्वामी हे अव्यक्तातून प्रवृत्ती आहे. कुठली मूर्ती धारण करायची हे अव्यक्तातून ठरवल्या जाते. म्हणून नामाच्या गायामध्ये सुरुवातीचे हे वाक्य अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घ्यायचे आहे. साकारापासून लीला चेष्टा, निराकारापासून नाम मूर्ती. ब्रह्मविद्या शास्त्रात